आली की आमच्या अंगावर चटणी फेकली. चटणी फेकली की तिने मारायला सुरुवात केली आम्हाला. तू येतो येतो थांब फेसबुक. आणि तुम्ही जर या ठिकाणी आलात तर तुम्हाला आम्ही मारून टाकू अशी त्यांच्यावर धमकी दिलेली आहे. बीड आधी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. तोच बीड आता हळूहळू गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागलाय. आणि बीड मधील पोलीस हे थंडच आहेत. गुन्हे घडतायत त्यानंतर पोलीस जागे होत आहेत, तेही लोकांनी दबाव आणला तरच कारवाई होते, अन्यथा प्रकरणं तशीच भिजत पडतायत. आधी संतोष देशमुख हत्याकांड, ज्यातील आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना अजूनही सापडला नाहीये. विशेष म्हणजे तो आंधळे अनेकदा घरी येऊन गेला, पण पोलीस डोक्यावरची टोपी तोंडावर ठेवून मस्त झोपा काढत होते. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका अत्यंत लाजिरवाणी होती. त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरण, ज्यांचे आरोपी पोलिसांना अजूनही सापडले नाहीत, पण या मुरदाड व्यवस्थेला जाग काही केल्या येईना. त्यानंतर याच बीडमध्ये विलास घुले हत्याकांड झालं, त्यानंतरही राजकारण पेटलं. अशा बातम्या बीडमधून आजकाल रोज येऊ लागल्यात. आज जी बातमी बीडमधून आली आहे त्या बातमीनं तर बीडची अब्रू वेशीवर टांगली आहे. कारण एका महिलेच्या बाबतीत जे घडतंय त्याचा कोणी विचारही करू शकत नाही. आता बीडमधील कुठलं नवं क्रूर प्रकरण बाहेर आलंय, पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथे शेतीच्या वादातून 2 महिलांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 एकर शेतीच्या वादातून गावातीलच 5 जणांनी 75 वर्षीय जनाबाई रामराव कांबळे आणि 60 वर्षीय लोचना विनायक कांबळे यांच्यावर मिरची पावडर टाकून काठ्या आणि कुऱ्हाडीने हल्ला केलाय. या हल्ल्यात जनाबाई कांबळे गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यासह लोचना कांबळे यांच्यावर बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलंय. 7 जण, 3 बाया होत्या, 4 गडी होते. हा, ते आला तिथं, ते बाया आली, ते काट्या आणि कुऱ्हाडी घेऊन शेणे धावून आले. आम्ही 2 जणी खुरपीत होतो. आली की आमच्या अंगावर चटणी फेकली. चटणी फेकली की तिने मारायला सुरुवात केली आम्हाला. पुन्हा मग आमचा पुतणे आला. पुतणे आल्याच्या नंतर आमच्या पुतण्याला ट्रॅक्टरवाले 2 जण होते. ट्रॅक्टरवाल्यांनी त्याच्या पोरांनी धरलं आणि पुन्हा मग ते आमची जाव बेसूत पडली. बेसूत पडल्याच्या नंतर ते पळायला लागले तरी आम्हाला दगडफेक करायला लागली. शेतीमुळे झाला. हो, आम्हाला 20 वर्ष झालं भांडण चालू आहे आमचं. आम्ही कायद्याने करीत होतो. हे आम्हाला दांडकशाही करायला लागले. पोलीस कारवाई केली, पण पोलीस कारवाई बी असेच हे करते तर ते म्हणजे आम्ही काय करा, आम्ही परेशान झालो. त्यांना तांदळ्या म्हणला की आम्ही काय करावं म्हणला. तुम्ही तेच आमच्या नवऱ्याला दम द्यायला लागले. आमच्या नवऱ्याला ते हे पोलीस चौकीचा हा ते म्हणायला लागला की तुम्ही जर त्याच्या जर गेलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल करीन. तुम्ही काय ते हे आणलं काय, कोर्टाचा आदेश आणला काय मला ते रानात शेतात काम करायला लागलं. आता काय मागणी आमचं हाय तेच मिटून टाकायचं. काय हा मागणी? या अमानुष हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादानं हिंसक वळख घेतल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. याच पीडित महिलेच्या मुलाला रस्त्यात गाठून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपळनेर आणि वडवणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. त्या खडकी देवळा या ठिकाणी जनाबाई कांबळे आणि त्यांची जाऊ शेतामध्ये खुरपीत असताना हे जे आरोपी आहे त्यांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना हाणमार केलेली आहे आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे की तुम्ही ह्या ठिकाणी यायचं नाही आणि तुम्ही जर या ठिकाणी आलात तर तुम्हाला आम्ही मारून टाकू अशी त्यांच्यावर धमकी दिलेली आहे. आणि त्या आरोपीवर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी व ह्या पीडितांना भयमुक्त करावं अशी विनंती करतो. पोलिसांना विचारणा केली असता आम्ही काही हतबल आहोत, आम्ही काही करू शकत नाही. उलट पोलीस सांगतात की फिर्यादीला या आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि आम्ही हतबल आहोत, आम्ही काही करू शकत नाही. की ह्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून या आरोपींना तात्काळ अटक करावी
अशी आमची मागणी आहे. हे प्रकरण ऐकल्यानंतर बीडमध्ये कायद्याचा धाक उरलाय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण प्रत्येक प्रकरणात काही ना काही राजकीय कनेक्शन समोर येत आहे. कुणी ना कुणी बड्या साहेबाच्या जवळचा आहे. आपला बाप आपल्याला वाचवेल याची शाश्वती या गुन्हेगारांना आहे. त्यामुळे हे गुन्हेगार अक्षरशः माजलेत. त्यामुळे बीडमधून अशी प्रकरणं समोर येणं बीडकरांना अगदी नॉर्मल वाटू लागलंय. पण हे बीड बिहारकडे चाललंय आणि नेते आणि पोलीस आपल्या तंद्रीत मस्त आहेत. नेत्यांच्या कृपेनं आणि पोलिसांच्या आशीर्वादानं बीडमधील तरुणाई बर्बाद होते. त्यामुळे बीडमध्ये आपल्याला अनेक टोळ्या पाहायला मिळत आहेत. बीडमधले गुन्हेगार एवढे माजले आहेत की जेलमध्ये बसूनही लोकांना धमक्या देण्याचं काम करतायत. जेलमधून मारहाणीची प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे पोलिसांची केविलवाणी अवस्था, कायदा आणि सुव्यवस्था या व्याख्येलाही बघवेनाशी झाली आहे. आधी वाल्मिक कराड गँग, धनंजय मुंडेंवर होणारे आरोप, त्यानंतर मग लोकांनी बाहेर काढलेलं खोक्या भोसले प्रकरण आणि त्यात आलेलं धसांचं नाव, त्यानंतर दादासाहेब खिंडकर, ज्यात खुद्द देशमुखांचा साडूच माजलेल्या गुंडागत लोकांना मारहाण करतानाचे व्हिडिओ समोर आले आणि अलीकडेच बाहेर आलेलं विलास घुले प्रकरण, ज्यात बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेवर होणारे आरोप. त्यामुळे हे गुंड जणू नेत्यांनीच पोचलेत की काय अशी स्थिती बीडमध्ये समोर आलीये. त्यामुळेच वारंवार अशी प्रकरणं समोर येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नेते वेळीच जागले नाहीत तर बीडमध्ये रोज मुडदे पडत राहतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.